नमस्कार, माझे नाव अक्षरा नामदेव हाके. मी तुमच्या पुढे एक पाठ सादर करीत आहे. प्रस्तावना. मागील पाठात आपण संविधानाच्या उद्देशिकेतून संविधानाची काही वैशिष्ट्ये पाहिली. या व्यतिरिक्त संविधानात आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण या पाठात समजून घेणार आहोत. संघराज्य. संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अधिकार विभागणी. संघशासन व राज्यशासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत. कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत हे आपण पाहू. संघशासनाकडील विषय: संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, शांतता व युद्ध, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी. राज्य शासनाकडील विषय: शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग, प्रशासन इत्यादी. दोन्ही शासनांसाठी असणारे विषय: रोजगार, पर्यावरण, आर्थिक आणि सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी. केंद्रशासित प्रदेश किंवा संघशासित प्रदेश. भारतात एक संघशासन, 28 राज्यशासन किंवा संघशासित आणि 8 संघशासित प्रदेश आहेत. ससंधीय शासन पद्धत. भारताच्या संविधानाने ससंधीय शासन पद्धतीविषयी तरतुदी केली. भारतात स्वतंत्र न्याय व्यवस्था. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केली. एकेरी नागरिक तत्त्व. भारताच्या संविधानात भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिक तत्त्व बहाल केले आहे. संविधानाच्या बदलाची पद्धती. संविधानाच्या बदलाची पद्धत. संविधानात नमूद केलेल्या तरतुदींमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते. निवडणूक आयोग खुल्या व न्याय्य वातावरणात होणे आवश्यक असते.